श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार माघ गुप्त नवरात्र शनिवार 10 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल. म्हणजेच कधी तर आजपासून ही जी नवरात्र आहे गुप्त नवरात्र सुरू झालेली आहे आणि रविवारी 18 फेब्रुवारी 2024 ही संपणार आहे. हे नवरात्र पूर्ण 9 दिवसाचे साजरे केले जाईल, ज्यामध्ये देवीच्या 9 रूपांची गुप्तपणे पूजा केली जाते. ज्या प्रकारे बघा, 2 प्रकारचे नवरात्र आपल्याला माहीत असतात. एक असते चैत्र नवरात्र आणि एक असते शारदीय नवरात्र. तर आपण देवीच्या चैत्र नवरात्रीत आणि शारदीय नवरात्रीमध्ये भरपूर सेवा करत असतो. पण आपल्याला हे माहीत पाहिजे की नवरात्री हे 4 प्रकारचे असतात. ह्या 2 ज्या असतात चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र ह्या दृश्य स्वरूपात असतात आणि 2 नवरात्र ज्या अदृश्य स्वरूपात असतात त्या असतात माघ नवरात्र आणि आषाढ नवरात्र. म्हणजेच काय, माघ महिन्यामध्ये जी नवरात्र येते ती गुप्त नवरात्र असते आणि आषाढ महिन्यामध्ये जी नवरात्र येते तर ती सुद्धा गुप्त नवरात्र असते. गुप्त नवरात्रीमध्ये आपण जर काही गुप्तपणे उपाय केले तर ते उपाय खूप आपले लवकर यशस्वी ठरत असतात. ज्या प्रकारे आपल्या घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण जर काही सेवा केल्या, आई भगवतीची आपण जर आपल्यावरती भरभरून कृपा प्राप्त व्हावी यासाठी काही उपाय केले तर ते अगदी यशस्वी असे ठरत असतात. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आज संध्याकाळी एक वस्तू जाळायची आहे. बघा, आजपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे तर 18 फेब्रुवारी पर्यंत ही नवरात्र जी आहे तर ती असणार आहे. तर त्यामुळे ह्या जर तुम्ही 9 दिवसामध्ये आई भगवती समोर कापूर सोबत ही एक वस्तू जाळली तर नक्कीच आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होईल. कापूरमध्ये खूप अशा काही सकारात्मक गोष्टी असतात, या आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात. त्यासाठीच आपल्याला हा जो आजचा एक उपाय आहे तर तो संपूर्ण 9 दिवस या नवरात्रीमध्ये करायचा आहे. आता जर तुम्हाला 9 दिवस नवरात्रीमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर कोणताही एक दिवस तुम्ही करू शकता. आज केलं तरीही चालेल किंवा मग इतर जे बाकीचे दिवस आहे या 9 दिवसामध्ये कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तो केला तरीही चालेल. गुप्त नवरात्रीमध्ये भक्त आई दुर्गाची गुप्तपणे सेवा करत असतात, तिची पूजा करत असतात. पण तेच जे चैत्र नवरात्र असते आणि शारदीय नवरात्र असते तर त्यामध्ये प्रकट स्वरूपामध्ये आपण देवीची सेवा करत असतो. या काळामध्ये देवीच्या काही गुप्तपणे सेवा केल्या जातात. त्यामध्ये बघा, दुर्गासप्तमी सतीचा पाठ, नवार्णव मंत्राचं पठण, त्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण, त्यानंतर देवी दुर्गा सूक्तम ह्या ज्या सेवा आहेत तर त्या आपण आपल्या घरामध्ये गुप्तपणे कोणालाही न सांगता ह्या ज्या सेवा आहेत तर त्या आपल्याला करायच्या असतात. याने आपल्यावरती आपल्या आई भगवतीची, आपल्या दुर्गा मातेची आपल्यावरती कृपा होत असते. आपल्या कुलदेवीची सेवा करणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. ज्यावेळेस कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असते तर त्यावेळेस कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला अडचणी येत नाही. तर त्यामुळे हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. तर काय उपाय करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया. तर आता तुम्हाला हा जो उपाय आहे देवघरासमोर करायचा आहे. आता तुम्ही आजपासून जर रोज रात्री ह्या नवरात्रीमध्ये कापूर जर जाळणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे. बघा, तुम्हाला हा कापूर किती वाजता जाळायचा आहे, परफेक्ट टायमिंगमध्ये तुम्हाला हा जो कापूर आहे तो जाळायचा आहे. काय करायचं आहे, तुम्हाला कापूर घ्यायचा आहे. एका प्लेटमध्ये घ्या, एका वाटीमध्ये घ्या किंवा मग तुम्ही जर रोज घरामध्ये भांड्यामध्ये कशामध्ये जर कापूर जाळत असाल तर त्यामध्ये घेतला तरीही चालेल. आता या उपायासाठी आपल्याला जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे लवंग. लवंग ज्या असतात ना तर त्या आई भगवतीला, माता दुर्गेला, आपल्या कुलदेवीला खूप प्रिय असतात. तर त्यामुळे तुम्हाला या लवंग घ्यायच्या आहेत. 3 लवंग घ्या किंवा 5 लवंग घ्या. आता जर तुम्ही रोज जाळणार असाल तर 3 घेतल्यात तरीही चालेल. आता काय करायचं आहे, कापूर प्रज्वलित करायचा. कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये ह्या ज्या लवंग आहेत तर त्या टाकायच्या आणि तुम्हाला रात्री बरोबर 12 वाजता हा जो कापूर आहे तर तो आपल्या देवघरासमोर जाळायचा आहे. आणि या कापूरने, लवंग जळत असताना याच कापूरने आपल्याला आपल्या जी आपली कुलदेवी आहे तर तिची आपल्याला आरती करायची आहे. दुर्गा मातेची जी आरती आहे तर ती आपल्याला आरती करायची आहे. तुमच्या कुलदेवीची येत असेल तर ती करा किंवा मग जी दुर्गा मातेची आरती तुम्हाला येते तर ती केली तरीही चालेल. आता जर तुम्हाला हा उपाय रोज करणं शक्य नसेल तर कोणत्याही गुप्त नवरात्रीच्या या दिवसामध्ये तुम्ही हा जो उपाय आहे कधीही फक्त 1 दिवस करू शकता.
आता रात्री 12ला करणं शक्य नाही आहे, तर सकाळी 12 वाजता जरी तुम्ही हा उपाय जो आहे तो केला तरीही चालेल. पण 12च्या दरम्यानच तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे. एकतर सकाळी 12ला करा किंवा रात्री 12ला करा. पण मी तुम्हाला सांगेल की जर रात्री 12ला तुम्ही हा उपाय केला तर याचे अनुभव हे तुम्हाला 100% मिळतील. रात्री 12ला तुम्हाला लवंगसोबत कापूर जाळायचे आहे आणि त्याने तुम्हाला आपल्या आई भगवतीची, आपल्या दुर्गा मातेची आपल्याला सेवा करायची आहे. त्यावरती तिची आरती आपल्याला करायची आहे. दुर्गा माता म्हणजेच माता लक्ष्मी ह्या लवंगाच्या वासाने आपल्या घराकडे खूप लवकर आकर्षित होतात आणि याने आपल्या घरातील जे काही दोष आहेत, संकट आहेत, दुःख आहेत, दारिद्र्य आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला कापूरचा हा जो उपाय आहे तो करायचा आहे. आई भगवतीला प्रार्थना करायची आहे. घरातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे. शक्य झालंच तर घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ या 9 दिवसामध्ये आपल्याकडनं झालाच पाहिजे. मग तुम्ही एक काम करू शकता की रोज तुम्ही 2-2, 3-3 अध्याय तुम्ही रोजचे वाचू शकतात किंवा 9 दिवसात 9 जर दुर्गा सप्तशती तुमच्याकडून झाले तर याच्यापेक्षा सोन्याहून पिवळं काहीच असणार नाही. तर हा जो उपाय आहे तो करून बघा आणि त्याचबरोबर सेवासुद्धा घरामध्ये करायला अजिबात विसरू नका. सेवा कोणकोणत्या करायच्या आहेत तर सिद्धकुंजिका स्तोत्रम, त्यानंतर नवार्णव मंत्राचं पठण, त्यानंतर दुर्गा स्तोत्रमचं पठण, त्यानंतर श्री देवी सुक्तमचं पठण, त्यानंतर बघा दुर्गा सप्तशतीचं पठण. तर कोणतीही याच्यातली एक सेवा तुम्ही करू शकतात. त्यानंतर ह्या सेवा करणं तुम्हाला शक्य नाही आहे तर कुंकुमार्चन सुद्धा करू शकतात. श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र घ्या, त्यावरती ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीयंत्र नसेल तर आपल्या आई भगवतीचा फोटो असेल, मूर्ती असेल, म्हणजेच आपल्या कुलदेवीचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं. तेही नाही आहे, एक सुपारी घ्या, सुपारी स्वरूप कुलदेवी मान आणि कुलदेवीवरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. तर अशा पद्धतीने ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या तुम्हाला या गुप्त नवरात्रीमध्ये करायच्या आहे. करून बघा, याचे अनुभव सिद्ध जे रिझल्ट आहे तुम्ही स्वतः बघाल. या 9 दिवसामध्ये साक्षात आई भगवती आपल्याला दर्शन देईल. आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण करेल. कारण तिची सेवा करणं, तिची आराधना करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. कारण ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते. आपल्या कुलाचार करण्याचं काम ही आपली आई भगवती करत असते. त्यामुळे तिची सेवा करणं, तिचं मानपान करणं हे आपलं कर्तव्य आहे. गुप्त नवरात्रीमध्ये केले जाणारे सेवा, केल्या जाणारे रिझल्ट हे आपल्याला खूप लवकर मिळत असतात आणि खूप पटकन मिळत असतात. नक्की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करून बघा, याचे नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. तर बघा, अशा पद्धतीने हा जो कापूरचा उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. शक्य झालेच तर रात्री 12लाच उपाय करण्याचा प्रयत्न करा. नाही शक्य झाला तर मग सकाळी 12ला करा किंवा ज्या टायमिंगमध्ये शक्य असेल तर त्यावेळेस करा. पण टायमिंग जर शक्य होत असेल तर आवर्जून पाळा. नक्कीच याचे अनुभव तुम्हाला येतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया का अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.